मुंबईच्या विधानभवन परिसरामध्ये बुधवारी अनोखी घटना घडली। विधानभवनासमोरच्या झाडावरती चढून एका तरुणाने आंदोलन सुरू केलं। कोण होता हा तरुण, काय होत्या त्या तरुणाच्या मागण्या आणि झाडावर चढण्याचं कारण काय, बघूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। विधानभवनावर धडकलेले विराट मोर्चे तुम्ही पाहिले असतील। अधिवेशन काळात आझाद मैदानात होणारी आंदोलनही पाहिली असतील। अगदी लहान मोठ्या मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनही पाहिली असतील। पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मंकी स्टाईल आंदोलन। चक्क झाडावर चढून केलेलं अनोखं आंदोलन। बरं, झाडही कुठलं तर विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू असलेल्या मुंबईतल्या विधानभवनासमोरचं। बुधवारी सकाळी 10 वाजता एक तरुण विधानभवनासमोरच्या वडाच्या झाडावर चढला। हातात चक्क तिरंगा झेंडा घेऊन माकडासारखं झाडावर चढून त्यानं आंदोलन सुरू केलं आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली। आधी पोलिसांनी त्याला खाली उतरायला सांगितलं, तो ऐकेना। तेव्हा त्याला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं। शिडीच्या मदतीनं अग्निशमन दलाचे जवान झाडावर चढले। त्यांनी आंदोलक तरुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय झाडावरून खाली उतरणार नाही असं त्या तरुणानं स्पष्टपणे बजावलं। ईश्वर शिवाजी शिंदे असं त्या तरुणाचं नाव। बीड जिल्ह्यातील खापरपांगरी गावचा राहणारा, पेशानं इंजिनियर मात्र बेरोजगार असलेला हा तरुण। विविध 18 मागण्यांसाठी त्यानं हे अनोखं आंदोलन केलं। शेती उत्पादनं विकण्यासाठी शहरात जागा उपलब्ध करावी, शेतकऱ्यांना शहरात राहण्यासाठी जागा द्याव्यात, शेतमालाची विक्री झाली नाही तर नुकसान भरपाई द्यावी, स्वतःला युवा शेतकरी पुरस्कार मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी त्यानं हे आंदोलन केलं। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी हा सगळा प्रकार पाहिला। ईश्वर शिंदे नावाच्या या तरुणाची समजूत काढण्यासाठी ते फायर ब्रिगेडच्या शिडीवर चढले। ईश्वरनं आधी त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं। त्याच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करतो असं आश्वासन आमदार अग्रवाल यांनी दिलं। तेव्हा कुठं ईश्वरचं समाधान झालं आणि तो झाडावरून खाली उतरला। मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांना न्याय द्या, जय जवान जय किसान अशा घोषणा त्यानं खाली उतरताना दिल्या। आलं जे तुमच्या समोर त्याला खाली उतरवलं, त्याला मी सांगितलं का असं होत नाही, खाली ये, तुझं काय म्हणणं आहे ते व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे आपलं म्हणणं मांडण्यासाठी, त्या ठिकाणी आपण मांडू। तर आता पोलीस त्याला मागण्या प्रलंबित किती मागण्या तसं काही तो देत नाहीये। 36 जिल्ह्यांमध्ये शासकीय जागा तयार करून देणे, भारताच्या विकासासाठी खर्च झालेले 8 कोटी 10 लाख रक्कम परत मिळणे, असं सर्व त्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत। असं तर काही दिलेलं नाही, असं अजून मी वाचलं पण नाही पूर्ण, तर ते वाचल्यानंतर मला समजेल। अजून तर मी त्याला खाली उतरवण्यामध्येच होतो। पोलिसांनी ईश्वर शिंदेला तत्काळ ताब्यात घेतलं। पुढील चौकशीसाठी त्याची रवानगी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात करण्यात आली। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्याचा हा मुलगा वडाच्या झाडावर चढला। आता त्याच्या मागण्या मान्य होत आहेत की पुन्हा मंकी स्टाईल आंदोलन करण्याची वेळ येणार, हे ईश्वरच जाणो। धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।